कॅप्टन अशोक खरात बाबाचे काळे धंदे सिरीज। एकदा एक उद्योगपती बाबाकडे आला। त्याच वेळी एक सुंदर तरुणी बाबाच्या समोर बसली होती। दोघांच्या गप्पा सुरू असताना उद्योगपती टपकला, परंतु हा मोठा बकरा असल्याने बाबाने त्याचं स्वागत करून त्याला देखण्या तरुणीच्या बाजूला बसवलं। मग बाबाने दोघांना जन्म विचारून दोघांची कुंडली काढली। कुंडली पाहून बाबाच्या चेहऱ्यावर हास्य चमकलं। बाबा त्यांना म्हणाला, वा वा वा, तुमच्या कुंडलीत कोणताही दोष नाही। तुमचे 36 पैकी 32 गुण जुळतात, कोणताही दोष नाही। उलट कुंडलीत बलस्थाने आहेत। तुमचा जर भविष्यात सुसंवाद घडून आला तर भावनिक बंध तयार होतील। मला अंतर्ज्ञानाने सगळं कळलेलं आहे। तुम्ही दोघं एकत्र आल्यास दुधात साखर पडेल। हे ऐकून दोघंही चाट पडले। मुख्य म्हणजे ते दोघे एकमेकांना ओळखतही नव्हते। बाबाने त्यांचा सुयोग घडवून आणला। दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले। बोलचाल सुरू झाली। पॉश हॉटेलमध्ये गाठीभेटी वाढल्या। या गोष्टीला 6 महिने झाले। एक दिवस बाबाने त्या उद्योगपतीला फोन केला की ती तरुणी तुमच्यापासून गर्भवती आहे। तुमची उगाच बदनामी होईल। हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही मला 20 कोटी रुपये द्या। उद्योगपतीने पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती। नाईलाजाने त्याने बाबाला 20 कोटी दिले। बाबाने त्या तरुणीला त्यातला खडकू सुद्धा दिला नाही। सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन साफ करण्याचा सल्ला दिला। अशा पद्धतीने लुचाट धंदे करून बाबाने करोडोची माया जमवली। परदेशामध्ये बंगला घेतला। प्रश्न असा आहे की सुंदर महिला त्याने फसवल्या कशा? भारतात बहुसंख्य महिलांची मानसिकता सारखी आहे। देवधर्म, भविष्य यासारख्या कर्मकांडाला त्या लवकर बळी पडतात। प्रत्येक महिलेला काहीतरी समस्या असते। समस्या घेऊन ती बाबाकडे जाते। बाबा कोणीतरी दिव्य पुरुष आहे अशी तिची आधीच धारणा झालेली असते। मग बाबा पलट्या मारतो। बाई भुलत जाते। पहिल्या वेळी तो अतिप्रसंग करत नाही। तिला 2-4दा यायला सांगतो। मग तिची मानसिकता ओळखून तिला जाळ्यामध्ये ओढतो। पेढा देऊन गुंगीचं औषध खाऊ घालतो आणि मग झालेला प्रकार तुझ्या फायद्याचा आहे। मी कृष्ण आणि तू राधा आहेस, कुणाला सांगू नको। सांगितलं तर तुझ्या पतीच्या जीवाला धोका आहे अशी धमकी देऊन तो तिचे तोंड गप्प करायचा। हे सगळं खतरनाक आहे। चाकणकर बाईला सगळं ठाऊक आहे। ती म्हणते मला काहीच ठाऊक नाही, कारण बाबाच्या अनेक जमिनीच्या सातबाऱ्यावर तिचं नाव आहे। आपल्याकडे एक मन आहे। अटकली खुटी तर जासीन कुटी, तशी या चाकणकर बाईची गत झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्व मिली भगत आहे। तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते, एवढा पाय धुण्यापर्यंत सेवा होत होती। लोकांना सांगत होती की बायांनो, पोथी पुराणामध्ये अडकून राहू नका। आपलं भलं कशामध्ये आहे हे समजायला पाहिजे। आणि ही बाई महिला आयोगाची अध्यक्ष आहे। काय न्याय देणार? त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कधी जागे होणार आहात? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, नव्हती ते संत करिता कवित्व। कोणी कवित्व करतो म्हणून संत होत नाही, किंवा कोणी संतांचा मुलगा आहे, नातेवाईक आहे म्हणून संत होत नाही। संतांचे ते आप्त नव्हती संत। येथे नाही वेश सरते आडनावे। कोणता वेश परिधान केला? भगवं परिधान केलं, धोतर घातलं, फेटा घातला, गळ्यामध्ये माळा घातल्या, किंवा एखादं नाव धारण केलं म्हणून कोणीही संत होत नाही। येथे नाही वेश सरते आडनावे, निवडे घावडाव व्हावा अंगी। नव्हती ते संत धरिता भोपळा, पांघरती वाकळा प्रावरण। नव्हती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नव्हती संत। कोणी पुराणिक आहे, कोणी कीर्तन करणारा आहे, कोणी एखादा साधू आहे, भोपळा धारण करणारा आहे, किंवा त्याने ते सोंग घेतलेलं आहे म्हणून तो संत होत नाही। नव्हती ते संत वेदाच्या पठणे। कोणी वेदाचं पठण करतो, सगळे वेद पाठ केलेत म्हणून तो संत होत नाही। कर्म आचरणे नव्हती संत। लक्षात ठेवा, जो कर्मकांडामध्ये अडकलेला आहे तो सुद्धा कोणीही संत नसतो। नव्हती ते संत करिता तप तीर्थाटने। एखाद्या माणसाने भरपूर तप केलेलं आहे किंवा तीर्थाटन केलेलं आहे, सगळ्या तीर्थांचं दर्शन घेतलेलं आहे म्हणून तो संत होत नाही। सेविलिया वन नव्हती संत। एखादा वनामध्ये गेलेला आहे, तप करून आलेला आहे, साधना केलेली आहे म्हणून संत होत नाही। नव्हती ते संत माळामुद्रांच्या भूषणे। भस्म उधळणे नव्हती संत। लक्षात ठेवा, भस्म लावल्याने कोणी संत होत नाही, माळामुद्रांच्या भूषणाने कोणी संत होत नाही। तुका म्हणे नाही निरसला देह, अवघे हे संसारिक। लक्षात ठेवा, यांना कोणालाही तुम्ही संत म्हणू नका। एवढं 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 तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। जोपर्यंत तुमच्या देहाचं निरसन होत नाही, काम, क्रोध, लोभ, मत्सर, माया यापासून मुक्ती होत नाही, तोपर्यंत कोणीही संत होत नाही। आणि असा एकही माणूस सध्याच्या काळामध्ये पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही। त्यामुळे हे सगळा भोंदूंचा बाजार आहे। सावध रहा, आपलं मत नक्की मांडा। अगर वीडियो अच्छा लगे तो कृपया एक बार शेयर कर दीजिए।